नमस्कार. माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत. वरईचा भात बऱ्याच वेळेला त्याचा लगदा होतो, चिकट होतो आणि कधी-कधी तो कच्चा राहतो. तर हाच वरईचा भात आज आपण एकदम सोप्या पद्धतीने कुकरमध्ये 2 शिट्ट्यात कसा करायचा ते बघणार आहोत. आणि ही बटाट्याची घट्ट दाटसर भाजी कमी कुटातली ती पण कशी करायची ते बघणार आहोत. त्यासोबत ह्या तळलेल्या मिरच्या आणि लिंबू असा उपवासाचा आपला भारी बेत एकदम सोप्या पद्धतीने चमचमीत आज आपण करणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. इथं बघा मी 1 वाटी वरई घेतली आणि ही वरई मी स्वच्छ अशी निवडून घेतली आणि 2 ते 3 वेळा आपण पाण्याने चांगली धुवून घेणार आहोत. अशी धुवून घेतल्यामुळे आपल्या वरईमध्ये कचकच लागत नाही. आता यामधलं मी पाणी काढून घेतलं. हा वरईचा भात आपण कुकरमध्ये करणार आहोत. गॅसवर कुकर ठेवून घेतला, त्यामध्ये अर्धी पळी तेल घातलं आणि बारीक चिरलेल्या 2 मिरच्या घातल्या. ह्या मिरच्या तेलामध्ये चांगल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तुम्हाला आवडत असतील तर घाला, नाही घातल्या तरी चालतील. आता ह्या मिरच्या तळून झाल्या. आता यामध्ये घालूया आपण ही धुवून घेतलेली वरई. सगळी वरई मी यामध्ये घातली आणि ही वरई आपल्याला तेलामध्ये चांगली अशी थोडीशी परतून घ्यायची आहे. त्यामुळे आपला भात चिकट होत नाही. 1-2 मिनटं ही वरई या तेलामध्ये बघा अशी मी थोडीशी परतून घेतली. 1 वाटी वरई घेतली होती, त्याकरता मी 2 वाट्या पाणी घेतलं आहे. तुम्हाला थोडासा भात मऊ पाहिजे असेल तर तुम्ही 2.5 वाट्या पाणी यामध्ये घाला. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि परत मीठ घातल्यानंतर हे चांगलं आपल्याला तळापासून हलवून घ्यायचं आहे. आता कुकरचं झाकण लावून मध्यम गॅसवर याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. अर्धा किलो ही बटाटी मी उकडून घेतली आणि अर्धी बटाटी आपण याच्या अशा फोडी करून घ्यायच्या आहेत आणि अर्ध्या बटाट्याच्या अशा काटा चमच्याने बारीक करून घ्यायचा. म्हणजे आपली भाजी एकदम घट्ट दाटसर होते आणि चवीलासुद्धा छान लागते आणि कमी कूट लागतो. आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या अशा खलबत्त्यामध्ये कुटून घेतल्या. आपला भात पण बघा शिजला आहे. गॅसवर कढई ठेवून घेतली. कढईमध्ये 1 पळी तेल घातलं आणि ही कुटून घेतलेली मिरची या तेलामध्ये घातली. कच्चेपणा जाईपर्यंत ही मिरची तेलामध्ये भाजून घेतली आणि ही बटाटा आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आणि असा तेलामध्ये थोडासा आपल्याला परतून घ्यायचा आहे. मी दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. गरम पाणी यामध्ये घालायचं आणि 3 ते 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे सगळं आपल्याला चांगलं असं हलवून घ्यायचं आहे. 5 मिनटं ही भाजी आपण चांगली अशी शिजवून घेणार आहोत. गरम पाणी घातल्यामुळे आपल्या भाजीला बघा पटकन अशी उकळी आलेली आहे आणि भाजी शिजल्यानंतर आपल्या भाजीचा रंग तुम्ही बघू शकता आणि आपली भाजी बघा किती घट्ट एकदम छान अशी तयार झाली आहे. कमी कुटातली चवीला छान होणारी आपली ही बटाट्याची भाजी बघा तयार झाली. आता आपण भात शिजला आहे का ते बघूया. बघा कुकरच्या 2 शिट्ट्यामध्ये आपला भात किती मऊ असा छान शिजला आहे. बऱ्याच वेळेला भात आपला कच्चा राहतो किंवा भाताचा लगदा होतो. पाण्याचं योग्य प्रमाण घेऊन कुकरमध्ये 2 शिट्ट्यामध्ये असा भात केला तर एकदम सुटसुटीत मोकळा तयार होतो. आणि ही कमी कुटातली बटाट्याची रस्सा भाजी बघा किती भाजी आपली छान दिसत आहे आणि त्यासोबत तळलेल्या मिरच्या. असा हा आपला उपवासाचा मस्त वरई भाताचा बेत आणि बटाट्याची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.